आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत पावसाळ्यात हमखास सगळ्यांच्या घरी बनवली जाणारी कांदा भजी कशी करायची। आज आपण कांदा भजी बनवत असताना त्यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापरणार नाही। त्याचबरोबर ही भजी कुरकुरीत राहण्यासाठी, खूप जास्त वेळ कुरकुरीत राहावी यासाठी आपण काही टिप्स दिलेल्या आहेत। तर नक्की त्या तुम्ही फॉलो करा आणि अशा पद्धतीने ही कांदा भजी बनवा। कांदा भजीचे अनेक प्रकार हे बनवले जातात। त्यामधली जी खेकडा कांदा भजी असते ती अत्यंत फेमस आहे। तर ती कशी करायची आज आपण बघणार आहोत। तर बघा, इथे 4 मोठे कांदे मी असे बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत। कांदा भजी कुरकुरीत जर तुम्हाला जास्त करायचे असेल तर असे उभे कांद्याचे काप आपल्याला करून घ्यायचेत आणि कांदा मोकळा करून घ्यायचा, म्हणजे भजी अशी दाटसर होत नाही, तर ती छान कुरकुरीत जास्त वेळासाठी राहते। तर बघा, आधी आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या कांद्याच्या स्लाइसला हे जे मीठ आहे ते चांगलं चोळून घ्यायचं आहे। हाताने व्यवस्थित सगळ्या कांद्याच्या स्लाइसला हे मीठ आपण चोळून घेणार आहोत। यामुळे कांद्याला त्याचं स्वतःचं पाणी सुटतं। तर बघा, इथे कांद्याला चांगलं मीठ हे चोळून घेतलेलं आहे। छान हा जो कांदा आहे तो आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे। यामुळे ही भजी खूप जास्त वेळ कुरकुरीत राहण्यास मदत होते। तर बघा, आता मीठ लावून झालेलं आहे। आता याला आपण झाकून ठेवूयात। फक्त 10 मिनिटं आपल्याला अशा प्रकारे हा मीठ लावलेला कांदा झाकून ठेवायचा आहे। 10 मिनिटे झालेली आहेत। बघा, कांद्याला पाणी सुटलेलं आहे, खूप जास्त नाही, पण थोड्याशा प्रमाणामध्ये इथे पाणी या कांद्याला सुटलेलं आहे। तर बघा, तुम्हाला दिसत असेल इथे। तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया। यासाठी बघा, 1 चमचाभर लाल मिरची पावडर, अगदी थोडासा सोडा, हिंग, जिरे आणि हळद आपण टाकणार आहोत। तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तर तुम्ही सोडा स्किप देखील करू शकता आणि बाकीचे जे जिन्नस वापरलेले आहेत त्याचं प्रमाण कमी अधिक तुम्ही करू शकता। या ठिकाणी 1 चमचा भरून ओवा घ्यायचा आहे। ओवा असा हातावरती आपल्याला चोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे। ओवा हा पचनासाठी चांगला आहे, त्यामुळे भजीमध्ये ओवा हा वापरला जातो आणि ओव्यामुळे भजीला खूप छान अशी टेस्ट येते। तर बघा, हे सगळे जे जिन्नस आपण टाकलेले आहेत, कोरडे मसाले, ते आता कांद्याला व्यवस्थित आपण लावून घेऊया, म्हणजे कांदा भजीची जी टेस्ट आहे ती अतिशय छान येते। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण टाकूयात, म्हणजे भजी चवीला अतिशय टेस्टी लागतात। ही कोथिंबीर देखील आपण मस्त अशी मिक्स करून घेऊयात। मीठ आपण आधीच टाकलेलं आहे, त्यामुळे पुन्हा टाकण्याची गरज नाही। आता बघा, कांद्याला जे सुटलेलं पाणी होतं त्यामध्येच आपण अशा प्रकारे लागेल तसं बेसन पीठ टाकणार आहोत आणि असं हे भजीचं पीठ मळून घेणार आहोत। जास्तीचं पाणी टाकायची गरज नाही। जे आपण मीठ लावून ठेवलेलं कांद्याला आणि जे पाणी सुटलेलं होतं त्या पाण्यामध्येच आपल्याला मावेल तेवढं असं बेसन पीठ टाकायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। जर आपण जास्तीचं पाणी याच्यामध्ये टाकलं तर भजी कुरकुरीत होत नाही, ती एकदम अशी घट्ट होतात। त्यामुळे बघा, जेवढं पाणी सुटलेलं आहे मिठामुळे कांद्याला, तेवढ्या पाण्यातच आपल्याला अशा प्रकारे बेसन बसेल तेवढं टाकायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते करून घ्यायचं आहे। साधारणपणे 4 मोठ्या कांद्यांसाठी इथे 1 वाटी भरून बेसन पीठ लागतं। तर जेवढं बसेल या कांद्यामध्ये किंवा मावेल तेवढंच आपण पीठ टाकणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे टेक्स्चर या कांद्याचं झालं पाहिजे। अशा प्रकारे कांदा खेकडा भजी करत असताना बेसन पीठ हे कांद्यापेक्षा कमी असायला पाहिजे, याची काळजी घ्या। यामुळे काय होतं, या भजी ज्या आहेत अत्यंत कुरकुरीत छान अशा लागतात। तर बघा, इथे आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि भजी सोडण्यासाठी अगदी हे तयार आहे। तर या ठिकाणी कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं। जर गार तेलामध्ये तुम्ही या भजी सोडल्या तर भजी खूप जास्त तेल पितात आणि त्याचबरोबर भजी कुरकुरीत होत नाही, याची तुम्ही काळजी घ्या। त्यामुळे बऱ्यापैकी तेल हे तापलं पाहिजे। तर आता आपण अशा प्रकारे सगळ्या भजी ज्या आहेत त्या सोडून घेऊयात।
आता भजी तळत असताना या भजी तुम्ही बारीक गॅसवरती तळू शकता किंवा मध्यम आचेवरती देखील तळू शकता। एकदम फास्ट गॅसवरती जर भजी तळल्या तर त्याचा कुरकुरीतपणा हा कमी होऊ शकतो, त्यामुळे मध्यम किंवा बारीक गॅसवरती भजी नेहमी तळायच्या। आणि विशेष करून जेव्हा आपण कांदा खेकडा भजी करतो तेव्हा या भजी बारीक किंवा मध्यम गॅसवरतीच तळायच्या आहेत, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर बघा या ठिकाणी या भजी आपण छान अशा तळून घेऊयात। छान अशा सोनेरी कलरवरती या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। आता या भजी ज्या आहेत त्या आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण छान अशा तळून घेऊयात। अजून एक महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा आपण भजीचं पीठ तयार करतो मसाले पीठ घालून, तेव्हा लगेचच ते तापलेल्या तेलामध्ये सोडायचे आहेत भजी। कारण जर तुम्ही खूप वेळ ते मिश्रण तसंच ठेवलं तर कांद्याला अजून जास्त पाणी सुटत जाईल आणि ते जे मिश्रण आहे ते पातळ होत जाण्याची शक्यता वाढते। त्यामुळे जर अशा मिश्रणाचे भजी आपण नंतर सोडल्या तर त्या कुरकुरीत होत नाहीत आणि खूप जास्त तेल पिऊ शकतात। त्यामुळे मिश्रण झाल्याबरोबर पीठ तयार झाल्याबरोबर लगेचच आपल्याला तापलेल्या तेलामध्ये भजी तळून घ्यायच्या आहेत, खूप जास्त वेळ न लावता। तर या ठिकाणी बघा आपण सगळ्या भजी अशा प्रकारे तळून घेतलेल्या आहेत। मस्त कुरकुरीत गरमागरम भजी कांदा भजी तयार आहेत। आता याच तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्यात। मिरच्यांना आधी कट देऊन घ्यायचे म्हणजे तेलामध्ये मिरच्या फुटत नाहीत, उडत नाहीत। आता बघा तेलामध्ये मस्त अशी ही मिरची आपण तळून घेतलेली आहे। तळून घेतल्यानंतर या मिरचीवरती आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि गरम गरम भजी बरोबर या मिरच्या सर्व करायच्या आहेत। तर अशा पद्धतीने इथे गरमागरम कुरकुरीत अशी कांदा खेकडा भजी तयार आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने बनवा। पाण्याचा एकही थेंब न वापरता आपण ही भजी बनवलेली आहे। पाणी न वापरल्यामुळे भजी टेस्टला तर अतिशय छान होतातच, याशिवाय जास्त वेळ या कुरकुरीत राहतात। त्यामुळे असा हा भजीचा कुरकुरीत खमंग गरमागरम बेत नक्की तुम्ही या पावसाळ्यात करा। आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना या टिप्स कळतील। रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।